हा होईल बरोबर. वसंत गारे मी देवराम गौरे. आपण पाहत शेती विभागामार्फत आपल्या इगतपुरी त्रिंबक आणि पेठ शेतकरी आपण इथं प्रदर्शनला आलो आहोत. तर सखोल माहितीसाठी आपलं चॅनल. मित्रांनो, देवराम गौरी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलवरती आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत. हे सनफ्लावर सगळ्या सर्व व्हरायटी शो बनवण्यासाठी आहे. टोमॅटो हे 30 फुटापर्यंत वरती जाते आणि हे वेलासारखं वाढतं. एक्सपोर्टला जास्त मागणी आहे. हॉटेलमध्ये आपल्या इथं म्हणलं तर हैदराबाद, बेंगलोर, पुणे, मुंबईसाठी 5 स्टार हॉटेलमध्ये जास्त मागणी ह्याची. सॉस केचप बनवण्यासाठी जास्त मागणी केली जाते आणि टेबल पर्पजसाठी टेबल सजवण्यासाठी पण जास्त मागणी आहे. म्हणजे जास्त यूज केलं जातं. नाही, ह्या व्हरायटीची जर लागवड करायची असली आम्हाला तर याचं प्लॅन्ट किंवा बियाणं आम्हाला कुठे मिळेल? केविकेला भेटून जाईल तुम्हाला. विजय मधनं म्हणून सर आहे, त्यांचा नंबर इथं कागदावरती किंवा इथं सगळीकडे. मित्रांनो, आपण या परसबागेमध्ये आपण भोपळ्याची लागवड करू शकतो. तर आपण सखोल माहिती जाणून घेऊ. ही बरेच व्हरायटी आहे आणि मागची जी दिसते गोलाकार ती निहारिका व्हरायटी. खरीफ आणि उन्हाळी हे खरीफ मध्ये आपण जून जुलै मध्ये सोईंग करतो आणि उन्हाळी मध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये. तर हा प्लॉट लावलाय नोव्हेंबर मध्ये. आता हिवाळ्यामध्ये मेनली याला फुलं किंवा पॉलिनेशन होत नाही. तरी पण हा फ्रूट फ्लायचा अटॅक झालाय. फंगसचा पण थोडा अटॅक पाहिजे नाही का? आता हा तर ऑर्गॅनिक प्लॉट आहे. नाही, आता आम्ही ऑर्गॅनिक मध्येच काम करतो. तर आता याच्यावरती तुम्ही काही फवारणी केली का आता सध्या? आता आम्ही हा नाही केलेला मेंटेन प्लॉट. अच्छा. प्लॉट मेंटेन करतात कंपनीवाले. ओके. आम्हाला व्हॉलंटियरशिप दिली. ठीक आहे सर. याच्यावरती म्हणजे हा बुरशीचा अटॅक आहे का किडीचा अटॅक आहे? हा फ्रूट फ्लाय फळमाशी. हा, फळमाशीचा अटॅक आहे. याच्यावरती आपण निमास्त्र फवारू शकतो आणि हा दसपर्णी आर्क पण फवारू शकतो नाही का? तर असे आपण ऑर्गॅनिकमध्ये याच्यावर फवारणी घेऊन आपला प्लॉट आपण सक्सेस. मित्रांनो, आपण परसबागेसाठी योग्य प्लॅनिंगचे आपण इथं सेट बघतोय दोडक्याचा. तर याचा सखोल माहिती जाणून घेऊ आपण. नाही का? मग आम्ही अच्छा, तुम्हाला परवानगी नाही, आम्ही काढू शकतो ना? ओके. ही कोणती व्हरायटी? कावेरी. याची लागवड कधी करायला पाहिजे? तुम्ही उन्हाळा आणि पावसाळा. बरं, ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, ही कावेरी व्हरायटी आहे आणि याची उन्हाळा किंवा पावसाळा या दोन्ही सीझनमध्ये आपण याचं पीक घेऊ शकतो. ह्या नंबरवरतून आपण दोडक्याचं बियाणे खरेदी आहे. भोपळ्याचा बाग आणि सुंदरपणे मेंटेन केलेला आहे. आपल्या परसबागेसाठी योग्य असं प्लॅन बनवलेले बघू राहिलो. ह्या पॉली हाऊसमधले आहेत आणि याचं रिसर्च बाहेर ह्या व्हरायटी होतात का नाही, पॉली हाऊसच्या बाहेर सक्सेस होतात का नाही, त्याच्यासाठी आपण हे सरांनी इथं डेमो उभा केलेला आहे आणि तो सक्सेस. मित्रांनो, आपण हे पाहतोय 12 महिन्याचे पीक, कमी पाण्यावर, रासायनिक मुक्त, जोमदार वाढ, कमी मनुष्यबळ, अधिक उत्पन्न देणारं हे पीक आहे. आणि याचं बियाण्यापासून याची लागवड होती. याची भाजी होत नाही, एकच खाल्लेलं जातं आणि देशातलं हे पालेभाज्याचं पीक आहे. शेततळ्यामध्ये किंवा खेकडा पालनच्या उत्पादनामध्ये किंवा आपण मत्स्य तलावाच्या पाण्यावरती आपण हे पीक घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आता आपण कांदाला प्लॉटवरती आलेले आहोत आणि हे बेडवरती पेपर टाकून कांदा लागवड केलेला आहे. हा कांदा काळा कांदा म्हणून ओळखला जातो. ह्या औषधी कांदा आहे. अधिक माहितीसाठी यशवंत जगदाळे सरांचा नंबर आपल्याला इथं याच्यावरती आहे. आपण कॉन्टॅक्ट करून यांच्याशी माहिती जास्तीत जास्त. आता आपण चिया प्लॉट जवळ आलेलो आहोत आणि या चियाची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात घेतली जाते. तर याची सखोल माहिती आपण या चार्टद्वारे जाणून घेऊ. या चार्टवरती दिलेली माहिती ही सर्व चियाची आहे. मित्रांनो, पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी व जास्तीत जास्त फळधारणा होण्यासाठी आपल्याला जे काही मधमाशीकडनं आपल्याला जे परागीभवन होतंय ते या चिया पिकावरती आपल्याला दिसून येतंय. अनेक पिकांमध्ये आपण असं घेऊ शकतोय. या कोणत्याही पिकामध्ये आपण मधमाशीचं पण प्लॅन्ट लावू शकतोय आणि आपल्या सेंद्रिय शेतीसाठी हे एकदम उपयुक्त पीक आहे आणि हे शरीरासाठी पण पौष्टिक आहे. आपण चार्ट दाखवला त्याप्रमाणे याची माहिती आहे. मित्रांनो, हा एक सेल्फी पॉइंट बनवलेला आहे कृषिक.
मित्रांनो ही व्हरायटी आपण पाण्यावरती पण पाहिली, जी पाण्यावरती बनवलेली आहे आणि आता ही जमिनीवरती पाहिलेली आहे. मित्रांनो आता आपण आलो आहे लेट्यूस 7 व्हरायटी या पिकाकडे. आता यांची सखोल माहिती मॅम सांगणार आहेत. तर ह्या 7 व्हरायटी आहेत ते रेड कलर पासून ते इथपर्यंत आणि हे एक्झॉटिक आहे आणि हे बर्गरमध्ये वगैरे यूज केलं जातं, सॅलड म्हणून यूज केलं जातं. सरांची भेट घेतोय आणि आपण जे पाण्यावरती जे पीक पाहिलं मगाशी ते पीक आणि हे जमिनीवरचं पीक सेम पीक आहे. हे दोन्ही प्रकारे घेतले जातं आणि हे ऑर्गॅनिकमध्ये केलं जातं. याची सखोल माहिती अशोक चव्हाण सरांकडनं मिळणार आहे. त्यांचा नंबर आहे 9402452082 या नंबरवरती कॉल करून आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करा आणि याची माहिती सरांशी कॉन्टॅक्ट करून आपण सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या ह्या वरच्या पट्ट्यामध्ये म्हणजे 5 पट्टा तिरडा तिकडच्या ठाणगाव त्या पट्ट्यामध्ये जे हे चायनीजचं पीक घेतले जाते, तर ह्या साहेबांच्या माध्यमातूनच तिकडे पिकं घेतले जातात आणि हे कोणती व्हरायटी तिकडे घेतले जाते ते आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न साहेब करणार आहे. तर व्हरायटीचे नावं सांगतात ते. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अशोक चव्हाण, सकाटा सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे तुमचा जो वरचा बेल्ट आहे, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नाशिक असेल, संगमनेर असेलचा वरचा बेल्ट म्हणजे पश्चिमेचा बेल्ट, अकोले तालुका असेल, इगतपुरी तालुका असेल, त्यामध्ये चायना म्हणून जे काही व्हरायटी लागले जातात त्यामध्ये प्रामुख्याने सकाटा सीड कंपनीची ब्रोकोली, साकी हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. स्पेशल यावर्षी कंपनीनं उन्हाळी हंगामासाठी ग्रीन क्राऊन नावाची व्हरायटी आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्याची पण तुम्ही लागवड करू शकता. लाल कोबीमध्ये रेड ज्वेल नावाची व्हरायटी आहे, ती पण तुमच्या बेल्टमध्ये चांगली चालते, तिची सुद्धा लागवड करू शकता. आणि विशेषतः प्रामुख्यानं चायनीज कोबीजमध्ये मेलोडी नावाची पण आपण व्हरायटी स्पेशल तुमच्या भागासाठी आपण दिलेली आहे. याची सुद्धा सगळ्या शेतकरी बांधवांनी लागवड करू शकता असे मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. मँगो फ्लोटर हे जलपरी फिटिंग करण्यासाठी आहे. मँगो फ्लोटरचा चार्ट आणि या चार्टनुसार आपल्याला घरपोच मँगो फ्लोटर मिळणार आहे. या फ्लोटरला आपण जलपरी फिटिंग करण्यासाठी पाण्यामध्ये याचा वापर करू शकतो. याच्यावरती मोटर चांगल्या प्रकारे तरंगती. तर अधिक माहिती आपल्याला मॅडम देणार आहेत. हा मोटर आहे ना, पाणबुडी मोटरसाठी वापरला जातो, जेणेकरून मोटर ही पाण्यात बुडणार नाही किंवा गाळात फसणार नाही. जर मोटर एखाद्या वेळेस खराब झाली ना तर ती काढायला आपल्याला मदत होणार. तर ह्या मँगो फ्लोटरचा असा फायदा आहे का आपली जी जलपरी गाळामध्ये खाली दबल्या जातील, काढायला आपल्याला अवघड जातं. ह्या मँगो फ्लोटरने पाण्यावरती तरंगती. जसं आपण आता ह्या माहितीच्या आधी आपल्याला व्हिडिओ दाखवला त्यानुसार ती तरंगती. तर मित्रांनो, हे मँगो फ्लोटर आपल्याला चांगलं वाटलं. आपण हे जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आता आपण भरड धान्य मूल्य साखळीकडे आलेलो आहोत. पारंपरिक पद्धतीने पाखडणे, धान्य काढणे, भरडणे, चालणे अशा प्रकारे जे आपण पारंपरिक पद्धतीनं करतो ती इथं मूल्य साखळी आपल्याला दाखवलेली आहे. हे शाळेतले विद्यार्थी इथं पाहायला आलेले आहेत. भरड धान्याची मूल्य साखळी पाहिली तर ते गुणवत्ता नियंत्रण, भरड धान्य प्रक्रिया केंद्र, रेसिपी डेव्हलपमेंट, अन्न प्रक्रिया प्रात्यक्षिक युक्त प्रशिक्षण, ब्रँडिंग आणि मार्केटिंग कशी करायची ते इथं आपल्याला प्रत्यक्ष दाखवलेले आहे. ओके शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आपण आलो आहे आता चारा पिकाकडे आणि हे चारा आहे डेअरी ग्रीन नावाने. तर या चाऱ्याबद्दल आपल्याला सर चांगल्या प्रकारे माहिती देतील. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राम सोनवणे, क्रिस्टल कंपनी प्रतिनिधी. जर आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, डेअरी ग्रीन नावाचा दुग्ध जनावरांसाठी चारा आहे. जर शेतकऱ्यांना सिंगल कट मुरघास करायचा असेल तर तुम्ही 70 दिवसानंतर याचा सिंगल कट मुरघास बी करू शकता. आणि जर शेतकऱ्यांना 2 कापण्या घ्यायच्या असेल, 40 ते 45 दिवसाला पहिला कट, परत 40 ते 45 दिवसांना दुसरा कट, असे 2 कट घेऊ शकता. जर सिंगल कट मुरघास केला तर आपल्याला एकरी 30 ते 35 टनापर्यंत याचं ॲव्हरेज भेटतं. आणि जर 2 कट घेतले तर 26 ते 27 टनापर्यंत आपल्याला याचं एकरी ॲव्हरेज बसतं. याचं 18% प्रोटीनचं प्रमाण आहे, 18 ते 20% शुगरचं प्रमाण आहे. म्हणजे खायला हे उसासारखं गुळमट आहे. बिस्कटून बी टाकू शकतो. तर मित्रांनो, सरांनी आपल्याला डेअरी ग्रीन या पिकाची सखोल माहिती दिली आणि या चार्टवरती त्याचं पूर्ण डिटेल दिली. आता आपण शुगर बीट याला वापरण्याला व्हरायटीकडे आलेलो आहोत आणि याची सखोल माहिती आपल्याला आता आपण जाणून घेणार आहोत. और मेरे किसान भाइयों, पहले तो बहुत बहुत धन्यवाद मुझे बोलने का अवसर देने के लिए. मैं आयुष्मान मिश्रा हूँ और मैं KWS का भारत में रिप्रेजेंटेटिव हूँ. अभी हम लोग इस क्रॉप को जर्मनी से लेके आए हैं यहाँ पे भारत में अपने किसान भाइयों को दिखाने के लिए.
क्योंकि इसको हम 5 महीने में तैयार कर सकते हैं। 5 महीने में इसमें 25 टन के आसपास उपज निकलती है, जिसमें 20% के आसपास शुगर रहता है। तो लगभग 7 से 8 टन हर एकड़ में इसमें शुगर जनरेट किया जा सकता है। इसको आप लोग बहुत अच्छे तरीके से शुगर केन के साथ इंटरक्रॉपिंग भी कर सकते हैं, और इसको अगर आप इंटरक्रॉपिंग करते हैं तो शुगर केन का जो उपज है वो 25% तक ऊपर जाएगा। तो चारे की तरह भी इस्तेमाल कर सकते हैं, इससे चीनी भी बनाया जा सकता है, और आने वाले समय में भारत सरकार के साथ मिलके हम लोग इससे बायो इथेनॉल भी बनाएंगे। तो आप लोग इसको लगाइए। अगर आप इसको लगाना चाहते हैं तो आप इस QR कोड को स्कैन कर सकते हैं स्क्रीनशॉट लेके। यहाँ पे मेरा नंबर भी दिया हुआ है, आप उस पर भी मुझे कॉल कर सकते हैं, और हम लोग अगले साल से इसका सीड का सॅम्पल आपको प्रोव्हाइड करेंगे। तर शेतकरी मित्रांनो, याची माहिती आपल्याला हिंदीमधून सांगितली. जर समजली नसेल तर मी थोडक्यात मराठीत सांगतो. हे शुगर बीट या नावाने ओळखली जाते. हे चाऱ्याची व्हरायटी आहे आणि ही जनावरांना जर चारा दिला तर दुधामध्ये याचं अधिक फायदा होऊ शकतो. याच्या शुगर बीट आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आणि याचे अनेक फायदे आहेत ते आपल्याला हिंदीमधून सांगितले. आपल्याला जर माहिती जर कळली नसेल तर कमेंटमध्ये कळवा, आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया. मित्रांनो, आता आपण एक पसरवणाऱ्या या मशीनला भेट. हे खत पसरवण्याचं मशीन आहे आणि याची सखोल माहिती आपल्याला सर देतील. सर, या मशीनबद्दल आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सखोल माहिती जरा द्या. ही शेणखत टाकायची मशीन आहे, नवीनच आले मार्केटमध्ये. पहिल्यांदा आधी चर मारणार, पुढं चर मारले तर शेणखत खाली पडणार. शेणखत खाली पडले की मागणं की बुजवून पण टाकणार. 1 टनाच्या आसपास बसतंय. सरीच्या बागला भरायचं काम करतंय. हे आपण हायड्रोलिकचा वापर करून आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण याला शेतामध्ये घेऊन जाऊ शकतो आणि खत टाकण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता चिपको या नावाच्या भोपळ्याकडे आलेलो आहोत. हा गावरान वाण आहे. तर याची लांबी आपण पाहून याची माहिती, सखोल माहिती घेण्यासाठी आपण सरांशी संवाद साधणार आहोत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपली माहिती पोहोचल याचा हाच आपला प्रयत्न आहे. हे चिपकू नावाच्या भोपळ्याची व्हरायटी आहे आणि याची साईज जवळजवळ 2.5 फुटापर्यंत वाटते. शेडमध्ये बनवलेलं आहे. हे बघून घ्या. आपण याची माहिती देणारा माणूस शोधत आहोत आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. याचा सेटअप पाहून घ्या. पूर्ण गावरान वाण आहे आणि या पद्धतीनं त्याची बेडवरती लागवड आहे आणि असं मांडवावरती चढवलेलं आहे. मित्रांनो, आपण काय म्हणतो, एवढं वजन मांडव कसं काय झेपल, त्याप्रमाणे आपण बल्ल्या लावायच्या आणि अशा प्रमाणे स्ट्रक्चर उभा करून आपण असा वाण विकसित आपल्या शेतामध्ये आपण गावरान पद्धतीनं करू शकतोय. जवळजवळ या माणसाची उंची आहे 5 फूट आणि यांची आहे 5.5 फूट. तर या भोपळ्याची आपण साईज जाणू शकतोय. माझा मुलगा 4थीला आहे, त्याच्या उंचीचा हा भोपळा आहे. म्हणजे आपल्या लेकराच्या उंचीचा भोपळा कधी पाहिला नाही. आता आपण शेती मशनरी व अवजारे प्रात्यक्षिक याच्याकडे चाललेलो आहोत. मित्रांनो, चालू डेमो आपण आता द्राक्ष बागावर फवारणीसाठी पाहू राहिलोय. तर मध्ये हा टँक आहे आणि हा किती HP आहे सर ट्रॅक्टर? 22 HP सोनालिका ट्रॅक्टर तो त्याला फिरवतो. आणि आता तुम्ही डेमो पाहिला मित्रांनो. या पद्धतीनं द्राक्ष बागावरती फवारणीसाठी हा यंत्र आहे. तर फॅन कव्हर येतो आणि 12 नोझल येते त्याला. तर याला 12 नोझल आहे आणि अजून काय म्हटले? 60चा STP. हां, 60चा STP. तर मित्रांनो, असं हे फवारणीचं यंत्र आहे आपल्या. मित्रांनो, ते जर शेतामध्ये चालायला ओल्लं जर जागा असली, जर अडचण येत असेल तर ह्या छोट्या किटचा आपण वापर करू शकतो. त्यांनी हा छोटा किट बनवलेला आहे. हा मॅन्युअल आहे. आपण या दांड्याच्या सहाय्याने धरून आपण याला खेचून ओढू शकतो आणि या इंजनच्या सहाय्याने ते पिस्टन चालू करून टँकमधला आपण फवारणी करू शकतो. आता आपण गोबर गॅस या युनिटकडे आलेलो आहोत. आयरी सॉईल ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एक प्लॅन्ट उभा केलेला आहे आणि याचा डेमो आपल्याला या सरांकडनं आपण याचं प्रोसेस माहिती करून घेणार आहोत. सर, आम्हाला या प्लॅन्टविषयी जरा सखोल माहिती द्या आणि आम्हाला या कशाप्रमाणे आणि किती पैशामध्ये अनुदानात शेतकऱ्यांना उपलब्ध होईल का नाही असे तुम्ही पूर्ण माहिती द्या. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांनो. आयरी सॉईल कंपनी खतांची फॅक्टरी म्हणून या कंपनीनं प्रोडक्ट काढलेला आहे. त्यात ॲग्रीपॅक म्हणून प्रॉडक्ट होतं. त्या प्रॉडक्टमध्ये बायोगॅस बरोबर आपण गांडूळ खताची बॅग, ओझोलाचे बॅग हे सगळे देतो.
प्लस डेली 40 किलो शेण म्हणजे 2 पाट्या शेण 2 बादल्या पाणी तुम्ही मिक्स करून टाकायचं आहे. इनलेटचा टँक आहे 1,500 लिटरचा, बाहेरचा टँक आहे 3,000 लिटरचा. असे 2 टँक येतात. त्या 2 टँकमध्ये आतला तुम्हाला 1.5 किलो गॅस डेलीचा सकाळचा तुम्हाला भेटतो. तो गॅस तुम्ही 2 बर्नरच्या शेगडीला यूज करतो. 2 तास सकाळी 5 ते 7 लोकांचा डेलीचा स्वयंपाक होतो. प्लस आउटलेटला जी बाहेर शेण पडतं त्याला आपण स्लरी फिल्टर केलेले, म्हणजे जिथून तुम्ही 40 किलो शेण टाकलेलं असतं आउटलेटच जाऊन तुम्हाला 20 किलो शेण भेटतं. त्या शेणाचा वरती चोथा राहतो. 3ऱ्या टप्प्यात तुम्हाला पूर्ण स्लरी पाणी भेटतं. स्लरी पाण्याचा आपण टँक देतो 80 लिटरचा. त्या टँकमध्ये ते स्लरी पाणी कलेक्ट करून ड्रिप मार्फत आणि फवारणी मार्फत सोडतो, जेणेकरून मातीचं पेज आणि पांढरी मुळ वाढायला मदत होती. दुसरं, ह्या चोथ्याचा उपयोग गांडूळ खताची बॅग देतो 10 बाय 350 मायक्रोनची. त्या बॅगेत हा चोथा नेऊन टाकतो, गांडूळ देतो, गांडूळचं प्रशिक्षण देतो. वार्षिक 3 टन तुम्हाला गांडूळ निर्मिती होते. 1 एकराला 2.5 टन पुरेसे असतात, म्हणजे 2,500 किलो. प्लस ओझोलाचे 2 बेड देतोय 5 बाय 3चे. ओझोला हा एक दुग्ध जनावरांना घातला जाणारा चारा आहे. तो जर का खायला घातला तर दुधाचा फॅट वाढायला मदत होती. ही कंपनी आहे शिवाजीनगरची मॉडेल कॉलनीतली. संपर्क करण्यासाठी कंपनीचा टोल फ्री नंबर आहे, त्या कंपनीच्या टोल फ्री नंबरवरती संपर्क साधावा बिनधास्त. वर्ष फ्रीमध्ये सर्व्हिस राहते. त्या सर्व्हिसमध्ये 4 सर्व्हिस फ्री राहतात. 5 वर्षाची गॅरंटी राहते. 18 वर्ष लाईफ आहे. सगळ्याला 18 वर्षाची लाईफ आहे. फक्त ओझोला आणि गांडूळ खताच्या बॅगेला साधारणपणे 1.5 वर्षाची लाईफ आहे. हे 56,000 रुपये, 24,000 रुपये त्याला CSR फंड आहे, तो वजा होतोय. राहतात फक्त 32,000 रुपये. 32,000 रुपये भरून घेतोय. त्याला 16,000 रुपये सबसिडी पण आहे NDDP नॅशनल डेली डेव्हलपमेंट बोर्डची. ते पण फॉर्मची प्रोसेस कंपनीच करते. 6 महिन्यात तुमच्या अकाउंटला जमा होतं. नमस्कार मित्रांनो, ऑइल मशीनकडे आणि याची सखोल माहिती आपल्याला सर देणार आहेत. सर, याची सखोल माहिती प्रॅक्टिकली द्या. आपलं घरगुती तेल घाण आहे. आपल्याला ज्या तेल बियांचं तेल तयार करायचं आहे त्या तेल बियांचं कोणतंही तेल तुम्हाला याच्यामध्ये काढता येईल. शेंगदाणा असेल, खोबरं असेल, तीळ, जवस, मोहरी, इथं ठेवलेल्या सर्व बियांचं तेल आपण याच्यामध्ये काढू शकतो. ते 28,500चं मशीन आहे. आता इथं ऑफरमध्ये 24,500ला भेटतं आपल्याला. 1 किलो शेंगदाणा आपण भरून टाकला की त्याच्यामध्ये अर्धा किलो तेल निघतं. त्याला 10 ते 12 मिनिटाचा आपल्याला वेळ लागतो. खाली भांड्यामध्ये तेल यायला चालू झालं, पुढं पेंड यायला चालू झाली. घरच्या घरी खोबरं, शेंगदाणा, तीळ, जवस, मोहरी, करडई, बदाम, अक्रोड, सूर्यफूल, सोयाबीन सगळं काय नाही. 28,500चं मशीन आहे. आता ऑफरमध्ये 24,500ला भेटतंय. इथं फक्त 1,000 रुपये देऊन बुकिंग करायचं, बाकीचे पैसे मशीन घरी आल्यानंतर द्यायचे. घरपोच मशीन तुम्हाला भेटून जातं. मित्रांनो, आता आपण आलो आहे श्री बायोटेक गांडूळ खत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर. तर याबद्दल आपण गांडूळ खत कसा तयार करायचा हे सर आपल्याला सखोल माहिती देणार आहेत. सर्व शेतकऱ्यांचं बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण या कृषी प्रदर्शनमध्ये आपण एक छोटासा स्टॉल लावलेला आहे. या स्टॉलमध्ये आपण गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी आधुनिक पद्धतीचं जे तयार करतात गांडूळ खत तयार करायचे, ही सोपी पद्धत आपण शेतकऱ्यांना आणून दिली आहे. ह्या 12 बाय 4च्या बेडमध्ये साधारण 70 दिवसामध्ये 1 टन गांडूळ खत तयार होतं. त्याच्यामध्ये काय टाकायचं की आपण उकंड्यातलं शेण, पाला, पाचोळा जर टाकला तर 70 दिवसामध्ये 1 टन गांडूळ खत तयार होतं. या 70 दिवसामध्ये गांडुळाची संख्या अमर्यादित संख्या वाढत जात्या. या अशी गांडुळाची ऑस्ट्रेलियन जातीचे बीज आणि गांडूळ आपण शेतकऱ्यांना पुरवठ करतो. हा 12 बाय 4चा बेड 3 किलो गांडूळ, त्याची प्राइस आहे 4,000 रुपये. आपण 3,000 रुपयाला बेड आणि गांडूळ त्यामध्ये पोच करतो. या बेडमध्ये आपण टाकायचं काय की उकंड्यातलं शेण, पाला, पाचोळा जो आहे ते जर ह्यामध्ये जर टाकला तर 70 दिवसामध्ये 1 टन गांडूळ खत तयार होतं. त्यानंतर गांडुळाचं जे पाणी निघतं त्याला गांडुळाचं वर्मी म्हणतात. त्या वर्मी वॉशमधून जे निघणारं अन्नद्रव्य जे आहेत किंवा लिक्विडमध्ये आपण जे म्हणतो ते सगळे घटक त्यामध्ये मिळून जातात. ह्या वर्मी वॉशचा वापर कुठल्या आपण पिकाला स्प्रे करू शकताय, आळवणी करू शकताय, ड्रिपमध्ये देऊ शकताय. आणि ह्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे घरच्या घरी गांडूळ खत तयार करावी हे कंपनीकडच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून एक रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय. शेतकरी मित्रांनो, जर आपण याच्यात विक्रीसाठी जर गांडूळ खत तयार केला आणि जो आपल्याकडनं जर खपत नसला तर सरांशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला ते व्यापारी पाहून देऊ शकतो. त्या व्यापाऱ्याशी आपण व्यवहार करायचा आहे आणि त्याचा फायदा त्या गांडूळ खतातून आपण एक नवीन उत्पादनाचं साधन आपण तयार करू शकतो. सर, तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. अनेक सर्व शेतकऱ्यांना सांगतो, ज्या शेतकऱ्यांच्याकडे खत उपलब्ध असेल किंवा गांडुळाचं वर्मी असेल, ज्या शेतकऱ्यांना आपल्याला गांडूळ खत विक्रीसाठी जर सोर्स नसेल तर माझ्याशी संपर्क साधा 9860 54 11 45. जी माझ्याकडे कस्टमर असेल मी कोल्हापूरहून नाशिकमध्ये येऊन देऊ शकणार नाही. आसपासचे कुठलेही शेतकरी जर असेल तर त्या शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करून ज्यांची विक्रीची सोयीसुद्धा केली जाईल. धन्यवाद.
लिमिटेड की तरफ से दिया जा रहा है और जो आपके हाथ में फूल दिया जा रहा है INB सीड्स की तरफ से आपको ये दिया जा रहा है। तालियां बजती रहनी चाहिए देवी और सज्जनों। तो इसमें हिस्सा लेंगे, कोई भी स्टॉल धारक इसमें हिस्सा ले लेता हूँ मैं। आज ये सलामी पीढ़ी को लेकर भी यहाँ पे आए कि हिंदुस्तान का एकमात्र ऐसा कृषि मेला है जिस कृषि मेला में लाइव डेमोन्स्ट्रेशन करके दिखाया जा रहा है। यहाँ आके हम देखेंगे, हम सीखेंगे और वैज्ञानिक तकनीक को अपने खेत में अपनाएंगे, तभी आएगा देश में अगला हरित क्रांति। ये हमारी माताएं हैं, मैं माताएं और बहनों के लिए पूछ रहा हूँ, लाल ऐसा मेला अपने लिए प्रसाद जिले मत खाइए, अपने गाँव में स्वच्छ प्रसाद को बांटिए, तब आपको पे घूम के आ जाइए। इस समय जो नोजल उन्होंने इस्तेमाल किया है वो नोजल का इस्तेमाल किया है, का इस्तेमाल स्प्रे करने के लिए इस्तेमाल हाथ नीचे 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 जाता है। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण या रेशीम शेतीचा व्हिडिओ टाकलेले आहेतच। ही चंद्रिका आहे, हे बनवलेले कोस आहेत, हे काढलेले कोस आहेत ही, आणि ही आहे आळी, जी अशी आळी असते, रेशीमची आळी या पद्धतीने असते आणि ती कोस अशी बनवती। तर याच्या सखोल माहिती आपल्याला चॅनलवरती मिळून जाईल। तर हे आहे रिलिंग मशीन, या रिलिंगवरती कोस टाकायच्या आधी ते पाण्यात उकळवले जातात, तर ते या पद्धतीने उकळले जातात। उकळल्यानंतर असं एका भांड्यात काढून घ्यायचं आणि ते अशा टपमध्ये टाकायचं। टपमध्ये टाकल्याच्या नंतर मॅडम आपल्याला आता तो धागा रिलिंगवरती लावून दाखवते। तर मित्रांनो, आता ह्या कोशातून धागा आता रिलिंगला रोल बनवायचं काम चालू झालेलं आहे आणि जवळजवळ एका कोशातून असं माझ्या माहितीनुसार 1200 ते 1300 मीटर द्वारा तयार होतो। तर मॅडम किती मीटर द्वारा तयार होतो? 1200 ते 1300। हां, तर आपल्या माहितीनुसार ते अगदी बरोबर आहे। एका कोशामधून शेतकरी मित्रांनो 1200 ते 1300 मीटर द्वारा एका कोशातून तयार होतो। तो द्वारा या पद्धतीनं रिलिंगवरती गुंडाळला जातो आणि जवळजवळ तिकडची प्रोसेस आपण सगळी पाहिलेली आहे। तिकडनं जी प्रोसेस पाहिली ती हिरवी आहे चंद्रिका, ती कोशा अवस्थेवर आल्याच्या नंतर आपण ती टाकून देतो आणि त्याच्यावरती आळी कोस बनवती। तो कोस रिलिंगवरती आणल्याच्या नंतर इथं बॉईल केला जातो। किती अंश तापमानावर बॉईल केला जातो? किती वेळ ठेवायचा? हां, उकळत्या पाण्यामध्ये फक्त 1 मिनिट ठेवायचा। त्यानंतर तो इथं हे पाणी कसं असतंय? हां, हे पाणी कोमट असतं, याच्यामध्ये ते दोरा टाकला का तो आपण रिलिंगवरती गुंडाळला का इथं मोटरच्या साहाय्याने हे फिरलं जातं आणि इथं द्वारा याला तयार होतो। तर हा द्वारा आपण नंतर पाहिजे आपल्याला। हे आपले सगळे शेतकरी येतील आणि हे सगळे रेशीम शेतकरी येतील। तर ह्या रेशीम शेतकऱ्यांना हा द्वारा हात लावून पाहिजे। नाही, तो द्वारा आहे ना, 1 मिनिट हा द्वारा पकडा। तर मित्रांनो, या पद्धतीनं द्वारा असतो आणि द्वारा सुकल्याच्या नंतर कडक होतो। हां, सुकल्याच्या नंतर या धाग्याची ताकद वाढली जाते आणि द्वारा तुटत नाही। तर जवळजवळ आपले आता बाजारभाव जर असले तर आपल्या कोशाला 500 ते 600 रुपये किलोना याचा दर मिळतो आणि याचा आपण नाशिकला असतो इगतपुरी, तर आपल्याला मार्केट बीड आणि जालना जवळ पडतंय। तर तिकडे आपण हे घेऊन जाऊ शकतो आणि या पद्धतीनं किंवा आपण हे एक व्यावसायिक स्वरूप आपण तिथं जागेवरती देऊ शकतो। आपण रिलिंग मशीन आपण बसू शकतो। मॅडम, समजा आम्हाला जर रिलिंग मशीनची जर आवश्यकता पडली तर आम्हाला याचं ट्रेनिंग आणि या मशीन आम्हाला कुठं मिळतील? तुम्हाला माहिती भेटल्यानंतर तुम्ही त्यांना विचारू शकता की कुठं मिशन भेटते आम्हाला घ्यायची किंवा एखाद्याला ही नसते मिशन आहे बारकी एखाद्या गरीब शेतकऱ्याचं ती मिशन एका माणसासाठी तुम्हाला कसं माहिती
तर मॅडमने आपल्याला धागा लावून दाखवला, रेशीम धागा कसा तयार करायचा तो पण करून दाखवला आणि धाग्याला जवळजवळ शेतकऱ्यांना हात पण लावून दाखवला. तर मॅडम जी माहिती आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. शेतकरी मित्रांनो नमस्कार. सेंद्रिय शेतीसाठी खूपच फायदेशीर युनिट आहे आणि या युनिटची आपण सखोल माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला सखोल माहिती या युनिटची देणार आहेत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण जे युनिट बघत आहात जे पारंपरिक पद्धतीने आपण जे जीवामृत बनवायचो तर आपल्याला त्याचे दोन बेनिफिट होते. त्याचे आपल्याला गाळावं लागत होते किंवा ते दररोज सकाळ संध्याकाळ डावळावं लागत होतं. ह्या युनिटचा मेन बेनिफिट असा आहे, त्याचा प्लस पॉईंट असा आहे की याला सर्वात पहिले डवळण्याची गरज नाही 8 दिवस. दुसरी गोष्ट याला गाळण्याची गरज नाही. आता युनिट कसं वर्क करतं आपण ते बघूया. हा बॅरेल आहे. ह्या बॅरेलमध्ये शेण, गोमूत्र, ताक, गूळ, तांदळाचं पीठ, कल्चर आणि पाणी असे 7 घटक मिक्स करून घ्यायचे. मिक्स करायला आपल्याला 5 मिनटं लागतात. मिक्स केल्यानंतर वॉल चालू केला की पूर्ण मटेरियल युनिटमध्ये येऊन जाणार. युनिटमध्ये आल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला 3 दिवस ठेवायचा आहे. तिसऱ्या दिवशी तो लाल वॉल चालू केला की तिकडून तुम्हाला एकदम क्लिअर स्वरूपात जीवामृत मिळेल तुम्हाला. सर या बॅगला हा जो वरचा पाईप आहे हा कशासाठी लावलेला आहे? ह्या बॅगमध्ये जो गॅस तयार होत असतो मिथेन गॅस काही प्रमाणामध्ये तो पाण्यामध्ये रिलीफ करून दिलेला असतो. त्याचं कारण असं हे कंडिशन अनारोबिक कंडिशनमध्ये काम करत असते. हवाबंद अवस्थेमध्ये काम करत असल्यामुळं कुठलाही हवेचा त्याच्यामध्ये संपर्क येऊ नये म्हणून आपण हा वॉल दिलेला आहे आणि तो पण पाण्यात सोडलेला असतो. अच्छा, हे पाईपचा तोंड पाण्यात सोडलेलं आहे? पाण्यात सोडलेलं. ओके सर. मित्रांनो इथं ऊसामध्ये बीटचं आंतरपीक घेतलेलं आहे. इथं ऊस अधिक कोबी, इथं ऊस अधिक कांदा, ऊस अधिक लसूण, ऊस अधिक हरभरा, ऊस अधिक हरभरा, ऊस अधिक गहू आणि ऊस अधिक राळा, ऊस अधिक बगर, ज्वारी अधिक करडई, सूर्यफूल अधिक हरभरा आंतरपीक, करडई अधिक जवस. कोणत्या पिकामध्ये कोणते पीक आंतरपीक घ्यायचे त्याचं शेड्यूल इथं दाखवलेलं आहे. देवराम गावरी शेती टेक्निकच्या माध्यमातून आपण मध्ये काय प्रकारचे आपल्याला शिकायला मिळालं ते आपण संक्षिप्तमध्ये एक व्हिडिओ बनवलेले होते. आपल्या व्हिडिओ आवडल्या तर नक्कीच कमेंटमध्ये तुमची कमेंट नोंदवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर जरूर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.